श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 14वा। श्री गणेशाय नम। नामधारक शिष्य देखा विनिवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियेसा। जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होया आम्हासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी। पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती। एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तारे। एक शिष्याशी खामणी भिक्षा केली ज्याचे बोनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा। तया सायं देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी। भक्त हो रे वंशी माझी प्रीती तुझवरी। एकोणी श्री गुरुचे वचन सायं देव विप्र करी नमन। माथा ठेवून चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा। तुझी महिमा वर्णावयासी भक्ती कैची आम्हासी। मागे ने एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती। ऐसे विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार यवनी। महाक्रूर असे अतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी। याचे कारणे आम्हासी बोलावी तसे आजी। जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण। भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती। विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे। क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे। पुनरपी पाठविला आम्हापाशी जोवरी तू पुरतोनी ऐसी असो आम्ही भुवनी। तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही तेथोनी। तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री। अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी। आयसावर लाधोनी निघे सायं देव ब्राह्मण। जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी। कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा। ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला। विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत। विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्रीसी। श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाची या पिल्लियांसी। सर्पतो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी। असे कृपा श्री गुरुची काय एकादे सिंहासी। ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी। कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण। त्यासी बकैचे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण। अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय। त्यासी सौ यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय ज्यासी। यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन। अंतःपुरात जाऊन सुक्षुप्ती केली भ्रमित होऊन। शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी। जागृत होऊन परियेसी प्राणांतक व्यथेसी। कष्ट तसे तये वेळी स्मरण जाहले तये वेळी। धावत गेला ब्राह्मणा जवळी लोळ तसे चरण कमळी। म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारी लेकवणी। जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी। निरोप देतो वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेग वक्त्र। गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरणा दर्शना देखोनिया। श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी। सांगे वृत्तांत अत्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती। तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशात जाऊ म्हणती। पवित्र स्थान तीर्थयात्रे कोणी श्री गुरुचे वचन विनवत से कर जोडून न विसेंबे। आता तुमचे चरण आपण येईन समागमे। तुमचे चरणाविन देखा राहो न शके क्षण एका। संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू भक्तवत्सल। तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती। सवे येऊ निशिती म्हणून चरणी लागला। येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी। संतोषिनी विनवे विनयेसी श्री गुरु म्हणती तहेवेळी। कारणासे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे। पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी। आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित। कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवून भेटा तुम्ही आम्हा। न करा चिंता साल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे। म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी। समस्त शिष्या समेत श्री गुरु आले तीर्थे पाहत। प्रख्यात असे बैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे। नामधारक विनवी सिद्धासी काय करून गुप्त व्हावयासी। होते शिष्य भुवसी त्यासी कोटे ठेविले। इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पत्तरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायं देव वरप्रदानम नाम चतुर्दशोऽध्यायः। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त।
श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी, भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.